चॅटिंग करत होती, त्याच्यामुळे तिच्या कॅरेक्टर बद्दल आम्ही काय वाईट बोललेलं नाहीये. त्या व्यक्ती ज्याच्या बरोबर ती काय चॅटिंग करत होती त्या चॅटिंग मधनं काही वाद निर्माण झाला का, त्या वादातनं तात्कालिक कारण निर्माण झालं का आणि तिने हा आत्महत्येचं पाऊल उचललं का हे शोधणं गरजेचं आहे, असा युक्तिवाद आहे. त्यामुळे कुणाच्याही कॅरेक्टर बद्दल आम्ही काय बोललेलो नाही. आरोपी हा आरोपी असतो, जो गुन्हेगार आहे तो कधी कबूल करणार आहे का मी गुन्हा केलाय म्हणून? आमची मुलगी गेल्यानंतर आम्हाला न्यायदेवतेवरती विश्वास आहे. पोलीस त्यांचा योग्य पद्धतीने तपास करतायत. पोलीस त्याचा तपास करून निर्णय घेतील. आणि ते जे आरोप करतायत ह्यात काही तथ्य नाही आहे. हे आता आमच्या मुलीवरती जे शिंतोडे उडवतात याचा मी जाहीर निषेध करतो या फॅमिलीचा. हे योग्य नाही आहे. मुलगी गेली त्याचं दुःख मोठं आहे आमच्यावरती, आणि स्वतःला वाचवायसाठी आमच्या मुलीवरती आरोप करतात, हे योग्य नाही. ते पोलीस दाखवतील ना असतील तर. ज्यावेळेस तिने आत्महत्या केली त्यावेळेस 4-5 लोक घरामध्ये नव्हते असं त्यांचं म्हणणं आहे. आणि नवरा बायकोला 2-3 काना खाली लावले होत नाही. 2-3 काना खाली मारल्याच्या नंतर एवढ्या 30 खुना निघतात का हो? असं त्यांचे वकील. आणि समजा चॅट सापडला असं ते म्हणतात. त्याला आता पोलीस रिपोर्ट नुसार त्याला 6 दिवस तिला मारहाणीच्या खुना सापडल्यात. 6 दिवस तुम्हाला चॅट सापडत होते का? मग तुम्ही काय करत होते? 2023 पासून तिला कधीच मारहाण झाली नाही. त्या दिवशी हो, याच्या अगोदर मारलेल्या याच्यात आमची त्यांच्यानंतर यांच्या घरी बैठकही झाली होती. कुठलाही घरंदार माणूस कुठला पोलीस चौकीत जाणार नाही. आम्ही सर्व म्हणून त्यांना जाब विचारण्यासाठी घरी गेलो. त्यांना त्याची तंबी देऊन आलो होतो की पुन्हा आमची मारहाण झाली तर हे काही योग्य नाही. आणि त्यावेळेला सर्वांनी मारलं होतं. आम्ही सर्वांना त्यांना हे केलं होतं. चारित्र्य हनन का करतो? आता मला वाटतं त्यांना काही दुसरी बाजू दिसत नाही म्हणून चारित्र्य हनन करतात. तुमचं जर लव्ह मॅरेज आहे तर तुमचं लगेच तुम्ही डाऊट घ्यायचं काय कारण आहे? चारित्र्याचा संशय घ्यायचं काय कारण आहे? तुमचं लव्ह मॅरेज आहे ना. तुम्हाला एकमेकांवरती विश्वास नाही का? जर विश्वास नव्हता तर तुम्ही कशाला लग्न केलं? याचा अर्थ तुम्ही पैसे पाहूनच लग्न केलं असंच म्हणावं लागेल ना.